काय पम्या, राऊंडला जाऊया काय? घे बस मरदा, खिशाला वाळवी लागली आधीच. अरे आम्ही कुठं महाबळेश्वर पाचगणीला जाऊया म्हणालोय. इथल्या इथं गिरोलीच्या जंगलात जाऊन टमका मारून येऊया की. अरे त्या इला चकना आणायला पैसे कोण दिला झाल्यात, तू देणार काय? आमच्या बानं काय नोटा छापायचा कारखाना टाकलाय व्हय? हे बाप लोक असंच असतात, आयुष्यभर कारकुनगी करतात आणि गावाजीवाजी वाहतात. पोरासनी पैसे द्यायचं म्हणलं की ह्यांच्या हाताला लकवा. अरे साधं कॉलेजला जायला बूट घ्यावं म्हटला तर पैसे नाही, आणि कवा हाऊसनं जीन्स घ्यावी म्हटलं तर हिंची अडचण. आता कसं शिकायचं आणि काय करायचं आम्ही? तर काय, आपली दुखणी आपल्याला माहित. हे नुसतं लेक्चर द्यायपुरती असतात. आता आमचा बा घरात पाऊल ठेवला की शिवीशिवाय पाणी पित नाही. हा मग काय बर, आणि आम्हाला म्हणतात दारू का पिताय लेखो. आता हे असा जाच करतात, मग आम्ही काय करावं? अरे आपल्याला काम धंदा नाही म्हणून यांच्या घरात राहायची पाळी येते, नाहीतर कवाच लात मारून बाहेर पडलो असतो. अरे ह्या कोण आल्यात? हा, इथं वरून काय ऐकायलाय आमचं? हो बाई, शाळा घेणार आहे काय तुम्ही? हो, आत्ता गणपतीची सुट्टी लागल्या नंतर. माझ्या शाळेला कधीच सुट्टी नसते. आईला अवघड हवा. तर आता पोरं कोण मिळायची तुमच्या शाळेला? आता तुम्ही आहात एवढी मुलं पुरेशी आहे. पुढे मात्र कठीण आहे. पुढं आणि काय कठीण आहे? पुढे माझ्या शाळेला मुलंच मिळणार नाही, कारण पुढे मुलंच जन्माला येणार नाही. तुम्हाला वाटतं तुमच्यासारखे नेभरट तरुण पुढच्या पिढीला जन्म देतील? हो हो बाई, काय बोलालाय? ज्यांना बापाची किंमत कळत नाही ते स्वतः बाप होण्याच्या लायकीचेच नसतात. हो बाई, तुम्हाला माहित नाही माझा बाप. खरंच तुम्हालाच माहिती नाही तुमचा बाप. तुम्ही या जगात खंबीर उभे राहावत म्हणून स्वतःच्या पायाची सालटी काढून घेणारा बाप तुम्हाला कळला असता तर आज ही भाषा तुमच्या तोंडी आली नसती. तुम्हाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून छाताडावर गोळी छेडणारा बाप दिसला असता तर आज अशी तुमच्यासारखी पैदास वाढली नसती. तुमच्यासाठी 350 वर्षांपूर्वी दिल्लीचं तख्त फोडणारा तुमचा बाप तुम्हाला उमगला असता तर ही उन्मत्त मिजाज तुमच्यात उरली नसती. खरंच नेभट अवलादी तुमच्या. कशाला असल्या पिढ्या पुढं पाहाव्यात आम्ही? हो हो मॅडम, पास झालं कीर्तन, जावा आता. का खरं तेच बोलले म्हणून टोचलं का? सत्याचा मार्ग असा टोचणाराच असतो. लाज वाटते रे. तुमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली ना, लाज वाटते त्याची. बापाची ओळख विसरलात ते विसरलात, इतिहासही विसरलात. तुमची पावलं चुकीच्या मार्गाने जात आहेत त्याची जाणीव करून देणं माझं कर्तव्य समजते मी, म्हणून सांगते. विसरू नका त्या बापाला ज्याने तुमचा पिंड घडवला. तो तुमचा, आमचा, अवघ्या महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज. राज, चेहऱ्यावर काळजीची काजळी सगळी जणू. काळजी आहेच हंबीरराव. या 4 बादशाहींनी आजवर आम्हाला हैराण केलं. शिवाजी म्हणजे पहाड का चुहा वाटला त्यांना. प्रत्येकाचा ऐसाच समज की आम्ही फक्त सह्याद्रीच्या कुशीतच लढू शकतो. अहो, यासनी काय किंमत द्यायची आपण? आपलं मोल यासनी काय करणार आहे? आमचं मोल कुणाला कळावं याची गरजही नाही. पण हंबीरराव, ध्यानात घ्या, राजे, आम्ही राज्याभिषेकानंतर रायगड सोडला. इकडे दक्षिणेत कर्नाटक, तमिळ प्रांतात आलो. डोंगर दऱ्यांचा, सह्याद्रीच्या बेलाग कड्यांचा मुलूक सोडून या पठारी प्रदेशात आलो. इथली रयत आम्हाला आपलीशी मानेल का नाही मानणार राजे? हंबीरराव, दऱ्या डोंगरांच्या आश्रयानं लढणाऱ्या शिवाजीचा या पठारी प्रदेशात समोरासमोर काय निभाव लागेल हीच भीती प्रत्येकाच्या मनात आहे. हा, म्हणून तुम्ही अस्वस्थ आहे सवय. राजे,
अहो हे जे कोण बोलतात ना त्यासने आमच्या तलवारीच्या पुढ्यात उभं राहून बघा म्हणावं. अहो समोरासमोर अशी 5-50 नाही लोळवलीत तर फाकड्या हंबीरराव नाही नाव सांगणार. भले शाब्बास, हीच उमेद कायम ठेवा. हंबीरराव, वाघ हा जंगलातही वाघ असतो आणि मोकळ्या पठारावर आला तरी वाघच असतो. मुजरा राज यावे सर्जेराव जेधे, यावे. हंबीरराव, आम्ही सर्जेराव जेध्यास कशासाठी पाचारण केले हे कळले असेलच आपणास. राज कुठं नवीन मोहीम काढली का काय? अलबत मोहीम आहेच. या कर्नाटक तमिळ प्रांतात आपला भगवा डौलानं फडकला पाहिजे. यासाठीच आम्ही आमचा भगवा सर्जेरावांच्या हाती देणार आहोत. अहो, स्वराज्याची पहिली लढाई आम्ही जिंकली होती वयाच्या 16व्या वर्षी. पुरंदरवर तेव्हा फत्ते खान चालून आला होता. आमच्या बाजी पासलकरांनी तिथे देह ठेवला. तेव्हा आमचं भगवं निशाण कोलमडलं. ते निशाण खाली पडलं असतं तर आम्ही पराजित झालो असतो. पण या सर्जेरावांनी पुढे झेप घेऊन ते निशाण सावरलं, डौलानं फडकवलं आणि स्वराज्याची पहिली लढाई जिंकून दिली होती. होय, आणि म्हणूनच राज आज या कर्नाटक भागात भगवा सावरायचा आणि फडकवायचा असेल तर त्यासाठी सर्जेरावांचाच मजबूत हात पाहिजे. हंबीरराव, आमच्यावर स्वराज्यावर अफजल खान चालून आला तेव्हा स्वराज्यातले सगळे वतनदार अफजल खानाच्या दावणीला गेले. पण त्या संकटातही एक ठाण्या वाघ आमच्या पाठीशी खंबीर उभा राहिला. या सर्जेराव जेधेंचे पिताश्री कान्होजी जेधे. राज आम्ही आपल्या पायाची चाकरी सोडणार नाही. मग जीव गेला तरी तो तुमच्या पायावरच वाहू. शाबास नागोजी, आपल्या बाप जाद्यांची धग तुझ्याही रक्तात आहे. स्वराज्याच्या पालखीला खांदा द्यायला आपल्या 3 पिढ्या राबल्या. आपल्या निष्ठेचं मोल अनमोल आहे. आता नवीन मोहीम सांगा राज. हात शिवशिवाय लागल्यात. सर्जेराव, येथून जवळच कोप्पळ नावाचे राज्य आहे. विजापूरच्या आदिलशहाचे 2 सरदार माजले तिथे, हुसेन खान मियाना आणि अब्दुल रहीम खान मियाना. स्वतःला इथले राजे समजू लागले. रयतेला चापका खाली फोडतायत, हिंदूंच्या बायका बाटवतायत, देवळातल्या मूर्तींवर घाव घालतायत. अपराध भरले त्यांचे. त्यांना ठेचायला हवा आता. आम्हाला पहाड का चुहा म्हणून हिणवणाऱ्या या बाजार बुडग्यांना दाखवून द्या. आम्ही ठरवलं तर त्यांच्या घरात घुसूनही मारू शकतो. राज एक बोलू का? अगदी निसंकोच बोला. राज, ही मोहीम आपण मला देऊ नका. सर्जेराव, मोहिमेतून पाय मागं घेताय. नाही 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 राज, तसं नाही. जिद्याच्या अवलाद शेपूट घालून पळणारे नाही. ताणून ताणून मारू त्या बुळकुंड्यासनी. पण त्यासाठी ही मोहीम माझ्या मुलाला नागोजीला द्या. सर्जेराव, होय राजा, एवढ्याच्या लेकराला मोहीम? अहो ताजं रगात आहे, पिटून उठणार. बघाच तुम्ही. सर्जेराव, जगदंब जगदंब. सर्जेराव म्हणजे जेध्यांची 3री पिढी सुद्धा डरकाळी फोडणार म्हणायची. होय होय राज. राज भरोसा राहू द्या. एकदा का रणांगणात उतरलो तर 5-50 काय अशी 1000 जरी पुढ्यात आली तरी गारद करणार म्हणजे करणारच. बट्टा नाही लावून घेणार मराठ्यांच्या कोळीला. वार माझा पठ्ठ्या. नागोजी, आमचा तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे. आई भवानी आपल्याला यश देईलच. फत्ते होऊनच या. जी राजा. जय भवानी. जय भवानी. अशा प्रकारे कर्नाटक तामिळ प्रांतात भगवा डौलानं फडकवण्यासाठी आणि आदिलशाहीच्या फौजेशी थेट भिडण्यासाठी एक 16 वर्षाचा मर्द मराठा नागोजी जेधे पुढे आला. इतक्या लहान वयात इतकी मोठी मोहीम त्यांनी हाती घेतली. हुसेन खानाला वाटलं आपल्या मोठ्या फौजेसमोर हे इवलस पोर काय सामना करणार.
पण हाच इवलासा हर हर महादेवचा एल्गार करत त्यांच्याशी लढला. बरोबर, चला अजून कोपळ गाठायचं म्हणजे लई दौड मारायला लागणार आहे. होय होय, थांबा थांबा, समजी जण कुठेही दौड मारावी लागणार नाही. हा, त्या बघा कोपळची पठाणी फौज इकडंच यायला लागली आहे. अरे वही की, अरे दांडकी फौज आहे. लका 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 25,000 तरी असेल. गनिमी कावा करायचं का? कशाला गनिमी कावा करायला लागतो या? अरे थेट भिडायचं. काय डोसक्यावर पडलंय का काय नागूजी? अरे आपण 5,000 आणि ते 25,000. अरे कसा निभाव लागायचा? नाही म्हणजे जीवावर तुळशीपत्र ठेवलंय आम्ही बी, पण तो फुका उधळून काय म्हणून द्यायचा? अरे कोण म्हणतोय उधळून द्यायचा? आंबीर मामा, तलवारी शिवशिवल्या होत्या की तुमच्या, मग आता लगेच काय झालं तुम्हा सगळ्याची? नागोजी, सरसेनापती हाय आम्ही. अख्खी फौज दानीला नाही देणार. नाहीच द्यायची. अहो अख्खी फौज दानीला द्यायची नाहीच. आज आज या 25,000 आपण लोळवायचंच. सर्जेराव, तुमचा पोरगा खरंच येडा झालाय बर का. अहो समजावा त्याला. अहो काय समजवायचं? वाघांचं बछड आहे ते. जेद्यांची अवलाद अशीच नक्क्यावर पडणार. अरे पण सर्जेराव, आभा तुमचंच रगात हाय माझ्या अंगात. तुम्हीच शिकवले सर हो आम्हासनी. थेट भिडायचं नि त्याला नुसतं फाडायचं. शाबास रे फाकड्या, आज तू म्हणशील तसं. चला रे पुढं. हर हर महादेव, हर हर बांटो सबको, एक भी काफिर बचना नहीं चाहिए. हर हर ए बच्चे, क्यों अपनी मौत को ललकार रहा है? कुचल दिया जाएगा. अरे तुझा बा याय पाहिजे नरकातनं मराठ्यात हरवायला. अरे हिम्मत असेल तर समोर ये माझ्या, सामना कर माझा. बहुत खूब, ये जलवा देखकर हम खुश हुए. जाओ, बख्श देते हैं तुम्हें. अरे ही दिलदाराची भाषा मर्दानी करावी. स्वतः भिवून माग बसलायस आणि आम्हाला कसली दया दाखवतोस रे? पुण्यात येऊन लढ, मग जाऊतो तुला मर्द मराठा कसा असतोय ते. ये मिजाज हमारे पैरों तले मिट्टी में मिल जाएगा काफर. अरे त्या मातीत मिसळू. ती माती ही प्राणांच्या पेक्षा प्यारी हाय आम्हाला. अरे आमच्या इमानदारीचा सुगंध हाय त्या मातीत. या मातीचाच भंडारा आमच्या कपाळी लावतोय आम्ही. आणि तिच्या कुशीत विसावलो तर 1000दा परत नव्यानं उगवून येतोय. तुझं काय रे? तू मेलास तरी तुझ्या नशिबात माती नाय. अरे तुमच्या मड्यांचा सौदा आभाळातल्या गिधाडांच्या संगत. चल ये. अरे कुछ भी करो पर रोको इन्हें. क्या करें इन मरहट्टों का? लगता था कि हमारे इतनी फौज देखकर भाग जाएंगे. या अल्लाह रहम करो. अब इन्हें कपट से ही मारना होगा. पोरा जरा धीर धर पोरा. तुझ्या पुढ्यातच या खानाला लोळवतो कडे बघ. जरा धीर धर पोरा, जरा धीर धर. हर हर महादेव, हर हर महादेव. अल्लाहु अकबर. नारे तकबीर. ना आता तू मेलासच.
हम इसे छोड़ेंगे नहीं काफर। हाँ? या अल्लाह रहम करिए हुजूर, रहम करिए। अपनी हार हम कबूल करते हैं, रहम कीजिए, रहम कीजिए। अरे जितायची हौस नाहीच आम्हाला, पण रयतेच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्यासनी त्यांची लायकी दाखवायलाच पाहिजे। तुझा फैसला राजच करतील, पण हित आधी नागोजीच्या पायावर नाक रगड, रगड नाक आधी। जी जी हम आपसे रहम की भीख मांगते हैं। आप जो कहेंगे हम वो करने के लिए तैयार हैं। नाक रगड आधी। जी जी जी। आबा माझा लेकरा, आबा जितलो आपण जितलो आबा। वय वय लेकरा माझा, वय जिंकलो आपण। आबा आता स्वराज्याचा उत्सव होऊ द्या आबा। अरे पोरा, उत्सव नागोजी, अरे पोरा। आबा नागोजी गेला, संजयराव नागोजी गेला। कोण म्हणता गेला? रक्ताचा सिंदूर फासून दगडाचा देव झाला, त्याच्या नावानं गुलाल खोबरं उधळून स्वराज्याचा उत्सव करायचा सांगून गेला नव्हतो। कुणी बी डोळ्यातलं टिपूस काढायचं नाही। आज फक्त उत्सव करायचा। सर्जेराव शांत हो सर्जेराव, तू म्हणतोयस ते खरं आहे, आज उत्सव करायचा। तरी बी सर्जेराव, या जीवाची हेळसांड नगर आहे। तुम्ही तुमच्या गावी कारीला जावा, पोराचं समद कार्य करा। ऐक सर्जेराव, आंबेराव आणि मोहीम कोण करणार? आंबेराव आज पोरगा गेला म्हणून निशाण पडू देणार नाही मी। ही मोहीम अशीच चालू राहणार। हितनं माग फिरलो तर ह्यो माझा नाग्या असाच उठून उभा राहील माझ्या मोर। मला म्हणल, आबा जयदेच्या कुळाला बट्टा लावतोस की काय? अजिबात नाही, अजिबात माघारी नाही फिरायचं। सर्जेराव आंबेराव, जसं आमच्या बाण कान्होजी जयदेनं स्वतःच्या वतनावर घरादारावर पाणी सोडलं, तसं आम्ही बी पोराच्या आणि आमच्या बी जीवावर पाणी सोडलंय। चला मोर, हर हर महादेव, हर हर महादेव। धन्य आहे तुमची सर्जेराव, धन्य आहे। स्वतःच्या पोराचं कलेवर बाजूला ठेवून मोहीम अशीच पुढे चालवली। जगदंब जगदंब, हेच मिळवलं आम्ही या स्वराज्यात। इथे प्रत्येक मावळा जीवावर उदार होऊन लढला। मीच तो शिवाजी म्हणून मरणाला कवटाळणारा आमचा शिवाकाशी, स्वतःच्या छातीचा बांध पावनखिंडीला घालून जीव उधळणारे आमचे बाजी, स्वतःच्या पोराचं लगीन बाजूला ठेवून कोंढाणा जिंकायला गेलेला आमचा तान्या, आणि आज असंच आपल्या पोराचं मरण विसरून स्वराज्य चित्त ठेवायला निघालेले सर्जेराव। तुमची ही निष्ठा मोजावी तरी कशी? स्वराज्याचा हा गोवर्धन उचलायला आम्ही फक्त करंगळी लावली, पण तुमच्या निष्ठेच्या हातानं हा गोवर्धन सदैव उत्तुंग राखला। पिढ्यानपिढ्यांची ही स्वराज्य निष्ठा चंद्र सूर्य नांदे तो अजरामर राहील। जगदंब 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 जगदंब। सर्जेरावांचा मुलगा नागोजी, ज्यानं कर्नाटकात जाऊन पातशाहीचा मस्तवालपणा गाडला होता। अरे बापाचा अभिमान मुलानं जपावा, त्या मुलांचा अभिमान त्यांच्या मुलानं जपावा। असंच पिढ्यानपिढ्यांचं वाण स्वराज्याला लाभलं, म्हणून तर स्वराज्य घडलं। माहीत चुकलो आम्ही, खरंच चुकलो। आम्हाला आमचाच हा इतिहास माहिती नव्हता। होय, स्वतःला कधीच ओळखू शकलो नाही आम्ही, आणि मागच्या पिढ्यांना नावं ठेवत राहिलो। पण माई, तुम्हाला ह्यो सगळा इतिहास कसा माहिती? तुम्ही कोण आहे? मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले।
आहे